उपस्थितीत आणि आपल्या राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थितीत अन्य जे प्रवेश होत आहेत त्याची फक्त यादीच वाचणं मला शक्य आहे. त्याचे प्रवेश झाले असल्यामुळे म्हणजे किशोरबाई शहा माजी महापौर सांगली नगर कुपवाड महानगरपालिका, श्री किशोर जामदार माजी महापौर, श्रीमती कांचनताई कांबळे माजी महापौर, श्री प्रशांत पाटील माजी उपमहापौर, श्री प्रशांत पाटील मजलेकर माजी उपमहापौर, श्री उत्तम साखळकर विरोधी पक्षनेता, श्री संतोष पाटील माजी स्थायी समिती सभापती, शेवंतताई वाघमारे माजी सभापती, रोहिणी सत्यजित पाटील माजी नगरसेविका, सौ मृणाल शेखर पाटील माजी नगरसेविका, श्री करण दमदार माजी नगरसेवक, श्री अजित श्रीवंशी माजी नगरसेवक, श्री प्रकाश मोडके माजी नगरसेवक, श्री अजित गोरकर माजी नगरसेवक, श्री आनंदराव पाटील माजी अध्यक्ष विष्णुवर्णा खंडे युवक संघ, श्री जयराज बर्गे संचालक सांगली जिल्हा मजूर फेडरेशन, मुबारक गोंडकर संचालक वसंतराव प्रसाद सांगली, श्री आनंद लेंगरे अध्यक्ष मदन युवा मंच सांगली जिल्हा, श्री इरफान मुल्ला सांगली शहर जिल्हा काँग्रेस सदस्य. मला माफ करा, देवेंजीचा 10 वाजल्यापासूनचा कार्यक्रम वाचला तरी 10 लागेल, त्यामुळे मी फार वेळ त्यांना थांबवणार नसल्यामुळे बाकी सगळ्यांचे प्रवेश झाले असे मी घोषित करतो आणि मिरज विधानसभेचे 19 नावांची पटकन वाचतो. आत्माराम जाधव एरंडोली उपसरपंच, सुरेश कोळेकर सलगरे माजी सरपंच, राजे पाटील सलगरे माजी जिल्हा सदस्य, निवास पाटील कोल्हापूर चेअरमन सोसायटी, खंडराव जगताप संतोषवाडी मान्य सभापती, आबा चव्हाण खंडे राजोरी मान्य उपसभापती, संताजी गायकवाड बेळंकी मान्य चेअरमन, अंकुश मुंडले जांगरावाडी सरपंच, राजाराम गायकवाड बेळंकी माजी सरपंच, योगेंद्र थोरात माजी नगरसेवक, अजित गोरकर माजी नगरसेवक, सचिन जाधव प्रमुख पदाधिकारी, महेश पाटील प्रमुख पदाधिकारी, विद्या नगावडे प्रमुख कार्यकर्ते आणि विनायक यादव उद्योजक. जयश्री वहिनी दादा आता सगळ्यांचा प्रवेश झाला आहे, पण एक मेळावा तिकडे घेऊ त्यावेळेस म्हणजे देवेंद्रजीने मान्यच केलं आहे की खूप कार्यक्रम सांगलीमधले केंद्रीय आहे, म्हणजे ते चांगला वेळ देऊन त्यावेळेला आपण मोठा प्रवेश करू. मी थोडी माझ्या स्वभावाप्रमाणे सम्राटला शंका व्यक्त केली की तुम्हाला पाऊस काय, आपण 5,000 लोक बसतील असं हॉल आहे, तर ठीक आहे. मग देवेंद्रजी वेळ दिला मोठा प्रवेश करू. ज्यांची नावं वापरली नाही